नमस्कार. प्रगत भारत न्यूजमधनं दत्तात्रय कांबळे बोलत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी झोनप विभाग या विभागामध्ये श्री लीलाबाई दत्तात्रय कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी त्यांचा पदभारही सांभाळलेला आहे आणि योगायोगाने आज त्यांचा 57वा वाढदिवस पण आहे. तरी साप्ताहिक प्रगत भारत न्यूजच्या वतीने त्यांचा पुणेरी पगडी व विशेष पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहे. तसेच त्यांच्या समवेत त्यांची मोठी मुलगी समीक्षा ही पण उपस्थित राहिलेली आहे. तसेच त्यांच्या सासूबाई ह्या पण आज आवर्जून आमच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. पवित्रा कदम यांचंही स्वागत प्रगत भारतच्या वतीने आपण करणार आहोत, तरी त्यांनी याचा स्वीकार करावा. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त लीलाबाई दत्तात्रय कांबळे यांनी जो हा सत्कार स्वीकारलेला आहे, तसेच त्यांचे प्रगत भारतच्या वतीने आम्ही स्वागत व आभार मानतो. धन्यवाद. एक सामाजिक बांधिलकी आणि महापालिकेमधील त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना जे सहाय्यक आयुक्त पद मिळालेलं आहे, एक समाजामध्ये एक आनंद आणि उत्साहाचा शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. अनेक शुभेच्छा त्यांना त्यांच्या अधिकारी वर्गातनंही मिळत आहे. तरी एक सर्वसामान्य कुटुंबामधला आज एक शिक्षणामुळं आणि खऱ्या अर्थाने की म्हणतात ना की एक शिक्षण जर त्याच्या एक मुलगा असो मुलगी असो त्याच्या पाठीशी असलं तो निश्चितच समाजाची प्रगती ही आणि स्वतःची प्रगती ही निश्चित साधू शकतो. तरी आज प्रगत भारतच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांनी काही जे अनुभवलेले आहेत एक महापालिकेमधील सर्वसामान्य क्लार्क ते एक सहाय्यक आयुक्तपदी त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये, तरी ते आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी प्रगत भारतचे संपादक श्री दत्तात्रय कांबळे यांनी माझ्या वाढदिवसामुळे मला सत्कार समारंभ केला, त्यामुळे मी पूर्णतः त्यांना धन्यवाद देतो. महापालिकेमध्ये आपण नियुक्ती कशी झाली आणि तुमचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण आणि घरातनं जे तुम्हाला जे काही शिक्षणाचे धडे मिळाले आणि जे तुम्ही आता ह्या पदावर आलेले आहे, म्हणजे तुमचा एक अल्प परिचय आणि एक आजच्या तरुणांना काय मार्गदर्शन असणार आहे? मला निश्चितच सांगायला आनंद होतो की माझं पहिलीचे 4थी शिक्षण स्वारगेट येथील राम गोपाल बाल मंदिर येथे झालेलं आहे आणि दुसरं 5वी ते 8वी शिक्षण पद्मावती येथील कैवीस खांडेकर विद्यालय इथं झालेलं आहे. त्यानंतर 8वी ते 12वीपर्यंत सौ लक्ष्मीबाई राजाराम शिंदे आळंदेश्वर इथं झालेलं आहे. त्यानंतर माझं शाहू मंदिर महाविद्यालय लक्ष्मीनगर येथे B.Com पर्यंत शिक्षण झालेलं आहे. परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे माझी आई दिवसभराचं कामधंदा करून वाढपीचं जेवण वाढपीच्या कामाला जायचे. रात्री आई 11, 11:30, 12ला यायची. त्यात जे जेवण बिवण आणलेलं असतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही 2 बहिणी, मी आणि आई असे त्याच्यामध्ये एक काला केलेला असतो, ते अन्न ग्रहण करायचे. वडीलचं कसं आहे, त्यांच्या नोकरीमुळं त्यांना थोडं दारूचं व्यसन होते, ते त्यांच्या टेन्शनमुळे ते पीत असावे असं आपण विचार करू. त्यानंतर मला निश्चितच असं वाटतं की एवढा प्रदीर्घ सेवेचा 30 वर्षाचा अनुभव सांगायला काय 5-10 मिनिटाचा खेळ नाही आहे. त्याला खूप अनुभव लागतात. त्यात कटू अनुभव आलेले आहे, चांगले अनुभव आलेले. त्यानंतर कोरोनासारख्या महामारीमुळे बरेच लोकांचे स्वतः डोळ्याने बघितलेले आहे
काही मय झालेले आहे. काहींच्या असं स्मशानभूमीमध्ये गाडीतून बॉडी आणली की तिथं पाणी पिळवलं की लगेच ते तिथल्या तिथलं लगेच स्मशानात त्या लोकांच्या तावडी यायची. जेणेकरून नातेवाईकालाही त्या स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही. एवढं कोरोनासारख्या महामारीमध्ये हे झालेलं आहे. त्यानंतर शाळेमध्ये पण शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती हलकी असल्यामुळं 8वी पासून मी वॉचमॅनची नोकरी मेंढळे गॅरेज म्हणजे आपलं कळवणनगर येथे वागळे सिक्युरिटी यांच्यातर्फे करत होतो. मला त्यावेळेस ₹150 पगार होता. परंतु घरी लाईट नसल्यामुळं, रॉकेलची बत्ती असल्यामुळं आणि माझ्यासमोर चुलते प्रकाश शंकरराव कांबळे होते. त्यांनी कधी सहकार्य केलं नाही, की बाबा भावाचा मुलगा आहे, की बाबा इथे ये अभ्यास कर, लाईटीत कर. कधी सहकार्य केलं नाही. शिक्षणाला पण त्यांनी केलं नाही. पण त्यानंतर कंपनीत सिक्युरिटीचं काम करत असताना श्रीनिवास इंजिनिअरिंग म्हणून देशपांडे साहेब तिथं होते. त्यांनी मला माझं जे अभ्यासाचं काम बघून मला त्यांनी म्हटलं, की 2 लाख अजून लावू पण अभ्यास कर. त्यानंतर शिक्षण घेता घेता मग मी एका कंपनीमध्ये शिंगोटे फूड आणि बेव्हरेजेसमध्ये चालत बॅगेत लागलो. त्याच्यामध्ये 33 प्रॉडक्ट असायचे. त्याच्यामुळे विविध प्रॉडक्ट असायचे. मँगो पफ, अजून टोमॅटो केचप, टोमॅटो सूप आणि ती कंपनी नसरापूर येथे असायची. तर मला पेमेंट करायला महिन्यातून एकदा स्वारगेटच्या एस टीनं नसरापूर येथे जायला लागतं किंवा केळेवडे इथं जायला लागतं आणि लोकांना बी पेमेंट करायचं. तिथली लोकंही ग्रामस्थ वगैरे चांगली होती. कोंडे परिवार, मांडले परिवार यांनी पण कधी कधी मला तिथून वांगे म्हणा, टमाटे म्हणा म्हणजे भालेभाज्या द्यायचे. मी त्या आनंदाने घेऊन येते. कधी कधी मला रत्नागिरीला जायला लागतं मँगो पर्चेससाठी. 2-2 दिवस तिथं राहायचं रत्नागिरीमध्ये आणि तिथून मग मँगोचा ट्रक आला की तो कंपनीमध्ये आल्यानंतर मग मला मार्केट यार्डला पेमेंट करावं लागतात माया रोड लाईनला. मग ते माझ्यासाठी एक आंब्याची पेटी द्यायची. तसेच नाशिकला पंचवटीमध्ये जायचं. त्या पंचवटीमध्ये पण टमॅटो मला आले की ते पण मला टमॅटोचे क्रेट द्यायचे. त्याच्यामुळे मी टमॅटो स्वतः न घेता माझ्या म्हणजे ज्या स्लम एरियामधल्या लोकांना मी वाटून टाकायचे. आंबे असो काय असो वाटून टाकायचे आणि आपल्या पोटात जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घरासाठी वापरायचे. 2-4 आंबे किंवा 2-4 टमाटे. अशा या हलाखीच्या परिस्थितीमुळं योगायोगाने मला शिक्षण झाल्यानंतर 18 जुलै 1996 महापालिकेत लिपिक या पदावर मी वैद्यकीय विभागात जॉईन झालो. त्यानंतर मला 19 जुलै 1996 पासून वायसीएममध्ये कामकाज प्रत्यक्ष चालू झाले. त्यानंतर मी 6 वर्ष काम केल्यानंतर मला जकातसारख्या मोठ्या ह्याच्यामध्ये काम मिळाल्यामुळे मुख्य लिपिक म्हणून काम केलेलं आहे. परंतु आयुष्यात एवढा मोठा पैसा मी कधीच पाहिला नव्हता. एवढा मला जकातीमध्ये पैसा मिळायला लागला. तर ते जकात काम केलं, कर संकलन काम केलं, परत अजून जोनीपुला 2दा काम केलं. त्यानंतर आता क बागोमध्ये काम केलं 3 वर्ष प्रशासनाधिकारी. आता योगाने माझ्या आईच्या वडिलांच्या पुण्याईनी आणि माझी चुलती रंजना मनोहर कांबळे यांनी शाळेत घातल्यामुळं तिच्या पायगुणामुळं मी आज इथं उभा आहे. त्यांचं पण नाव घ्यायला मला निश्चितच आनंद होईल. त्यानंतर आता मी जोनपूर या विभागामध्ये 3 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यकपदी विलास म्हणून प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं माझे 23 महिने राहिलेले नक्कीच माझ्या हातातून की चांगली कामं होतील अशी मी हमी देतो. आणि माझी जी मिसेस आहे ती म्हणजे माझ्या सासूबाईने 100% सोने नावाची 100% सोने असलेले 22 कॅरेटचं सोने दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या त्या सोन्यापासून 2 कन्या आहेत. एक समीची आणि एक सलोनी. आणि मोठी मुलगी उच्च शिक्षण घेऊन ती आता जॉब करते. छोटी आता 11वीला आहे आणि सासूबाई पण प्रेमळ आहेत. मेहुणे पण चांगले आहेत. सगळी लोक चांगले आहेत. त्यांचं नेहमी माझ्याकडे सहकार्य लागतं. तसेच मला हे काम करताना मला समाजाची अजून सेवा करायची हे घ्यायला. सर्वात म्हणजे महत्त्वाचं मला धाकटे मामा सायंद्र डोळे यांची आज प्रकर्षाने जाणीव होते. ते जर असले असते ना तर मला त्यांच्याबद्दल
खूप म्हणजे कौतुक वाटलं असतं. त्यांनी मला आवर्जून कौतुक केलं असतं. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक अधिकाऱ्याची जे म्हणतात ना, एक अधिकारी वर्ग की खऱ्या अर्थाने महापालिकेने ह्यांना जे पद दिलेलं आहे, की जे कार्यक्षम सहाय्यक आयुक्तपदी पाहिजे, की मुलाखतीमध्येच त्यांनी आपलं सर्व मन मोकळं करून सांगितलेलं आहे. कोणत्याही अ, मनामध्ये तिढी न ठेवता शेवटी आपण ह्या पदावर आलेलो आहे, सहाय्यक आयुक्त पदावर आलेलो आहे. पण जे म्हणतात ना, की जे पूर्वी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, घरातनं केलेली आहे, समाजामधनं केलेली आहे. तर प्रगत भारत आणि वेब न्यूजला त्यांनी त्यांची खरी भूमिका मांडलेली आहे. तरी त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये की जे जन्मदाते आई-वडील आहेत आणि त्यानंतर आपला विवाह झाल्यानंतर जे पत्नी आहे, सासूबाई आहेत, की हे जे त्यांना जे मिळत गेलं, हे त्यांच्या म्हणजे त्यांच्या म्हणतात ना, की चांगली लोकं क्वचित मिळतात. पण त्यांचा एक स्वभाव प्रगत भारतने बी त्यांचा एक स्वभाव पाहिलेला आहे, की काही असेल तर पहिलं कामाला महत्त्व द्यायचं. आता मी कधीही पालिकेमध्ये गेलो, तर त्यांचं काम चालूच असायचं. कांबळे साहेब बसा, कांबळे साहेब एक नाही का. पण ते पालिकेच्या प्रगतीसाठी नेहमी पुढे असायचे आणि एक सर्वसामान्य घटकातील आरोग्य विभागातला जरी कर्मचारी असला, तरी त्याच्याशी मनमिळाव करून त्याला कसं प्रोत्साहन द्यायचं, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या बरोबरीला जरी कोणी क्लार्क असन, हे असन, ज्या काही चुका असन, ह्या बी त्यांनी त्यांना त्यातनं मार्गदर्शन केलं आहे. एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हजारो कर्मचारी आवर्जून म्हणतात, की खऱ्या अर्थाने जी सहाय्यक आयुक्तपदी जी त्यांची नियुक्ती झालेली आहे, दशरथ कांबळे यांची, ही महापालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या सेवेमधनं व त्यांच्या कार्यकर्तृत्वामधनं त्यांना हे पद मिळालेलं आहे. समाजामधनंही ते सेवा करत आहे. तरी प्रगत भारतला त्यांनी प्रगत भारतला मुलाखत दिलेली आहे. तर मुलाखतीमधनं त्यांनी बरेचसे गोष्टी एक व्यक्त केलेल्या आहे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधनं जे तुम्ही काही ज्या सेवा केलेल्या आहेत, की जे आयुक्तांची बी त्यामध्ये स्तुती होती आणि तुमची बी स्तुती होती. तर असे काही 2-4 कार्य तुम्ही केलेले, की दशरथ कांबळे ही व्यक्ती, की त्या व्यक्तीने ह्या 2 कार्य जे सर्वसामान्य घटकातील लोकांना नोकरीला प्रोत्साहन दिलेले आहे. तर त्याबद्दल आपली भूमिका महापालिकेची आणि तुमची काय होती? निश्चितच मला या गोष्टीचा आनंद होत आहे, की प्रभागामध्ये माझ्याकडं एक लखन म्हणून व्यक्ती आली होती. पण स्लम एरियातले जसे लोकं होती, त्यांना ते कोचे देऊन, नोकरी लावून बरेचसे लोकं कामाला लागले. त्यामुळे लाईट आउट म्हणजे थोडक्यात कौशल्य या गोष्टीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं स्लम एरियातले बरेचसे विद्यार्थ्यांना त्यांना विविध कोर्सेस घेऊन त्या बरेचसे सर्व्हिस करतायत. कारण गायकवाड सरांनी पण माझ्याविषयी याबाबत सांगितलेले, त्याबद्दल तुम्ही साक्षीदार आहेत. मला याबाबत काही बोलायची गरज वाटत नाही. तसेच बरेचसे आडले-नडले त्यांनाही व्यक्तींना मदत करायची माझी भूमिका केलेली आहे. त्यात काही मला जास्त सांगायची गरज नाही. जे आहे ती ईश्वराला म्हणून सगळी पोचपावती आपल्याला मिळालेली आहे. बचत गटांनाही तुम्ही प्रोत्साहन दिलेले आहे. हां. आता दिवाळी ह्याच्यामध्ये बी मध्ये स्टॉल लागले होते. हो, त्यांना पण दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मला 8-9मध्ये जकातीचे उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळं आशिष शर्मा आयुक्त यांच्यामध्ये एक प्रशस्तीपत्रक मिळाले. त्यानंतर 21-22मध्ये कर संकलनाचे उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे निलेश देशमुख सहाय्यक आयुक्त तसेच शेखर सिंह आयुक्त असताना त्यांनी मला 40,000चा धनादेश व प्रशस्ती म्हणून सन्मानित केलेला आहे. याबद्दल मी पालिकेचा पूर्ण ऋणी आहे आणि असंच ऋणी राहील. धन्यवाद. धन्यवाद. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी
ही उपस्थित राहिलेली आहे. ती पण पप्पांविषयी तिने बी काय तिचं बी शिक्षण आता उच्च शिक्षण झालेलं आहे आणि आता पप्पांची सहाय्यक आयुक्तपदी निवड झालेली आहे. तरी तुझ्या वाढदिवसानिमित्त पप्पांना शुभेच्छा. आणि काय असणार आहे? लिपिक ते सहाय्यक आयुक्त पद बदलली, पण प्रामाणिकपणा कधीच नाही. 30 वर्ष सेवा, अनेक सन्मान, हजारो जबाबदाऱ्या, पण तरीही घरच्यासाठी नेहमीच वेळ देणारे माझे बाबा. तुम्ही फक्त अधिकारीच नसून आमची प्रेरणा आहेत. तुम्ही फक्त वडील नाही, तर माझे खरे सुपर हिरो आहेत. त्यांच्या आजी व अधिकारी यांचे सासूबाई ह्या पण आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहे. तर त्यांनी शुभेच्छा द्यावं असं मी त्यांना आवर्जून विनंती करतो. मी पवित्रा देवराम कदम, पिंपरी नेहरू नगर येथे राहणार आहे. माझे हे जावई ज्येष्ठ दशरथ दत्तात्रय कांबळे, अतिशय प्रामाणिक माणूस काय. आणि प्रथमतः त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. आज त्यांचा वाढदिवस आहे. आयुक्त पदवी मिळाल्याबद्दल पुनश्च त्यांचे अभिनंदन पण करते. सहाय्यकपदी त्याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी केलेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होत जावो. तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य जीवन लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आणि त्यांच्याबद्दल अजूनही मला खूपच बोलावं वाटतं, कारण ते अध्यात्मातून पण पुढे आलेले आणि अध्यात्मातून त्यांना म्हणजे ईश्वराचा एक हात आहे, पाठिंबा आहे. म्हणून ते एवढ्या परिस्थितीतून अनेक संकटांना तोंड देत प्रामाणिकपणे राहिले. त्याच्यामुळं त्यांना हे दिवस आता पाहायला मिळालेले आहेत आणि हे उच्चपदी ते आलेले आहेत, शून्यातून वरपर्यंत. या आपल्या एक औपचारिक सत्कारामध्ये जे सहकुटुंब सहभाग झालेले आहे. तर प्रगत भारत च्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा कांबळे परिवार, कदम परिवार हे जे काय उपस्थित राहिलेले आहे यांचं मी आभार व्यक्त करून शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रगत भारत न्यूजमधनं दत्तात्रय कांबळे.